हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी कोमल गवळे स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे कोमल्स युनिक लाईफ। तर आपल्या चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। खरंच मला विश्वास बसत नाही, एकाच महिन्यात इतके सगळे सबस्क्रायबर अचानक वाढले। सगळ्यांचं थँक्यू, मनापासून धन्यवाद। तर इथपर्यंतचा प्रवास कसा होता तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होईपर्यंत ना मी कधीच म्हणजे कुणाला सांगितलं नव्हतं, फक्त माझ्या हस्बंडना माहित होतं। पाहुणे रावळे असतील किंवा माझा अजून एक YouTube चॅनल तिकडे सुद्धा सांगितलं नव्हतं। तर 10,000 कंप्लीट झाल्यानंतरच मग मी सगळ्यांना सांगितलं आणि त्या YouTube चॅनलवर पण मी लिंक दिली ह्या चॅनलची। तोपर्यंत मी स्वतःच हे करत होते, म्हणलं बघायचं होतं मला की किती दिवसात माझे सबस्क्रायबर कंप्लीट होतात आणि चांगला रिस्पॉन्स येतो। तर लवकरच चॅनल मोनोटाईज सुद्धा होणार आहे। मी चॅनल मोनोटायझेशनसाठी अप्लाय सुद्धा केलेला आहे, उद्या परवा व्हिडिओ येईल त्यावर सुद्धा। तर इथपर्यंतचा प्रवास खरंच खूप छान होता माझ्यासाठी, कारण 2 मुलांची आई आहे मी, शिवाय हाऊसवाईफ। घरचं सगळं करत मी रात्रंदिवस एडिटिंग करून मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत होते। तर त्याचे फळ मला आज इथे भेटतंय। तर बघा मुलं सुद्धा कशी कालवा करतात हे बघा। तर ह्यांना सगळं मॅनेज करत मला हे सगळं करावं लागतं। तर व्हिडिओ शूटिंगचं असेल तरी सुद्धा मी ते जागे असतानाच करते, कारण ते दुपारचं झोपत नाहीयेत। ते बघा तिकडे हाय करतोय। तर घरच्यांचं सांगायचं झालं तर सगळ्यांची परमिशन आहे मला व्हिडिओ बनवण्यासाठी। तर माझ्या हस्बंडचं सुद्धा म्हणणं म्हणजे असतं की तुला पाहिजे ते कर, पण इतकंच की सगळ्यांना काहीतरी शिकण्यासारखं भेटेल तुझ्या व्हिडिओ मधून, उगाच टाइमपास करत जाऊ नको असं म्हणतात ते। आणि त्यांचं म्हणणं मला सुद्धा पटतं की आपल्या व्हिडिओ मधून काहीतरी लोकांना शिकायला भेटावं किंवा काहीतरी चांगलं घेण्यासारखं असावं, उगाच उठलं की सुटलं टाइमपास करू नये असं। तर असं होता माझा 10,000 सबस्क्रायबरचा प्रवास। तर अडचणी मला पहिल्या चॅनलमध्ये आल्या होत्या, सेकंड चॅनलमध्ये काहीच अडचणी आल्या नाही, कारण अनुभव हा महत्वाचा असतो। पहिला चॅनल चालवताना मला भरपूर असा अनुभव आलाय की कुठे चुकते मी, काय केल्यास व्हिडिओ व्हायरल होतात, काय केल्यास चॅनल लवकर मोनोटाईज होतो, वॉच टाइम कंप्लीट होतो, हे सगळा अनुभव आलेला। त्यामुळे दुसरा चॅनल हा माझा लवकर ग्रोथ झाला आणि मोनोटायझेशनसाठी आता अप्लाय सुद्धा केलेला आहे। तर फक्त ना महिन्यात 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत फ्रेंड्स। तर आता तुम्ही माझ्या अबाउट सेक्शन मध्ये गेला तर तिथे तुम्हाला म्हणजे एक 10 महिने कंप्लीट झालेत असं दिसेल, बट चॅनल काढून मला 10 महिने झालेत। पण चॅनलवर सध्या मी 1 महिन्यापासून काम करते कंटिन्यू। चॅनल तर वर्ष होत येईल आता, म्हणजे 10 महिने झालेत, चॅनल काढून 10 महिने झालेत, पण मी काम जे आहे ते 1 महिना झालं व्हिडिओ टाकत आहे, काम करत आहे रेग्युलर। तर 1 महिन्यात इतका छान रिस्पॉन्स तुमचा भेटलेला आहे, खरंच खूप खूप धन्यवाद। आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा। आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला आवडतील ते सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा। तर मी माझं डेली लाईफ शेअर करत असते, डेली रुटीन माझ्या मिनी ब्लॉग्स मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते। तर चांगल्यापैकी बऱ्यापैकी तुमचा रिस्पॉन्स येतो, तर कमेंट करत चला, लाईक करत चला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा। आणि तुमचे काही प्रश्न असतील माझ्या रिलेटेड तर नक्की सांगू शकता, कारण मी Q&A व्लॉग सुद्धा लवकरच बनवणार आहे। बरेच जणांचे प्रश्न आहेत माझ्या रिलेटेड, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे। तर तुम्ही पण नक्की प्रश्न विचारा, मी नक्की तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, बाय बाय।